Zee24 एक पाऊल पुढे। नंतर आपण तो प्रवास जर बघितला तो काकासाहेब कालेलकर आयोगानंतर बीपी मंडल आला, बिजनेश्वर प्रसाद मंडल आला, मोरारजी देसाईच्या काळामध्ये त्याची असणारी स्थापना झाली, त्यांनी सुद्धा असाच रँडम सर्वे केला। त्यानंतर असणाऱ्या इंदिरा गांधीनं आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाली तरी आमच्या असणाऱ्या ज्या ठिकाणचा मंडल आयोग तसाच पद्धतीने ठेवण्यात आला। आपल्याला एक आठवण देऊ इच्छितो की इंदिरा गांधीनं त्या काळामध्ये वसंत साठे आणि निर्मला देशपांडे यांना बोलवून या देशामध्ये हिंदू एकता यात्रा बाळासाहेब देवरसले यांना बोलवून या ठिकाणी काढली होती। याचं कारण काय होतं की 1981 ला ही यात्रा हिंदू एकता यात्रा या देशामध्ये काढण्याचं पाठीमागचं जे षडयंत्र होतं की मंडल आयोग लागू करा असं देशामध्ये असणारी जनता त्या ठिकाणी म्हणत होती। ओबीसीचे काही खासदार होते संसदमध्ये ते बोलत होते, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीचं टर्नओव्हर करण्यात आलं। आम्हाला त्या ठिकाणी हिंदू एकता यात्रा नावाखाली ही मागणी बसून देशाचं लक्ष विचलित व्हावं म्हणून ती हिंदू एकता यात्रा काढली। त्यानंतर असणारा आपण पाहतो की त्या ठिकाणी दवे कमिशनची असणारी नियुक्ती झाली की या देशामध्ये मंडल कमिशन लागू करायचं का नाही याला कोण त्या ठिकाणी अडचण येतात। तर दवे कमिशनचा रिपोर्ट आहे की या देशातली काँग्रेस आणि हिंदुत्व असणाऱ्या संघटना असतील हे या मंडल आयोगाला त्या ठिकाणी विरोध करतात असा दवे कमिशनचा रिपोर्ट आहे। यानंतर आपण पाहिलं की 1984 ला अरुण वैद्यला त्या ठिकाणी मिलिटरीचं त्या ठिकाणी कॅप्टन करण्यात आलं। शिखाच्या मंदिरावर त्या ठिकाणी ब्लू स्टार ऑपरेशन करण्यात आलं। हे सर्व आम्हाला असं वाटतं की मंडल आयोग लागू त्या ठिकाणी होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं असणारे षडयंत्री त्यांचे उच्चवर्णीय। हनुमंत उपरे, मी तुम्हाला एक क्षणभर थांबवतोय आणि तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत। क्षणभर थांबवतोय आणि दोन प्रश्न विचारायचे आहेत। तुम्ही ही जी आता आकडेवारी सगळी सांगितलीत ती मला थोडीशी विसंगतीपूर्ण अशा करता वाटते। म्हणजे तुमच्याच आत्ताच्या विवेचनात जर मी पाहिलं तर तुम्ही एकीकडे म्हणताय की इतक्या दशकांमध्ये अशी कुठच्याही प्रकारची जनगणना जातवार झालेली नाही, असं असताना इतक्या ठामपणे ही आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता? ही आकडेवारी या देशाचं जे बिजनेश्वर प्रसाद मंडल जे आहे त्यांनी ती आकडेवारी केलेली आहे। रँडम सर्वे या देशाचा केलेला आहे। काकासाहेब कालेलकर आयोगाने सुद्धा ही रँडम सर्वे या देशामध्ये करून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे घराखोरामध्ये लोक राहतात। हनुमंत उपरेजी, मला हा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगायचा आहे। तुमच्या आधीच्या विवेचनामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आले, त्यातला पहिला मुद्दा होता विकासाचा प्रश्न आहे, दुसरा मुद्दा होता तो निधी किती आम्हाला काय प्रमाणात प्लॅनिंग कमिशनचा मिळाला पाहिजे तो होता, आणि तिसरा सामाजिक प्रतिष्ठेचा आहे। मला तुम्ही सांगा की हे जे सगळे प्रश्न आहेत या सगळ्याला आपण एक जर नाव द्यायचं म्हटलं तर हे विकासाचे प्रश्न आहेत, त्याचा निव्वळ जातीशी संबंध आहे का जातीच्या पलीकडे जाऊन जो आर्थिकदृष्ट्या वंचित आहे त्या सगळ्यांचेच हे प्रश्न आहेत? या ठिकाणी जे प्रश्न आहेत, ज्या ठिकाणी थोडं एक मुद्दा आमचा सांगायचा की या मंडल आयोग लागू न करण्यामध्ये सुद्धा उच्चवर्णीयाचे असणारे हिंदूचे असणारे त्या ठिकाणचे असणारे षडयंत्र आहेत। मंडल आयोग व्हीपी सिंगांनी लागू केला 8 ऑगस्ट 1990 ला, आणि मंडल आयोग लागू केल्यानंतर मंडल आयोग लागू केल्यानंतर कार सेवा रथ यात्रा या ठिकाणी काढण्यात आली। हा सगळा इतिहास हनुमंत उपरे, या सगळ्या इतिहासाचा आता काय संबंध आहे मला तुम्ही सांगा? तो सगळा इतिहास आहे तो त्याच्यात कोणी नकारत नाहीये। मला सांगा आता या क्षणाला तात्कालिक कारण काय आहे की आज आपण 14 ऑक्टोबर 2016 रोजी नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येनं ओबीसीच्या धर्मांतराची चळवळ करताय आणि 14 ऑक्टोबर 2016 ला काही लाख लोक धर्मांतर करतायत असा आपला दावा आहे। त्याकरता आपण पुण्यातही परिषद घेतलेली आहे। मला सांगा नेमकं तात्कालिक कारण कोणतं? तुम्ही ज्या सगळ्या समस्या सांगताय त्या एकतर शासनाचा नाकर्तेपणा, प्रशासनातली ढिलाई आणि त्याही पेक्षा सुद्धा संवेदनशीलता हरवलेली राजकारणी आणि विकासाचे प्रश्न आहेत। याच्या पलीकडे जाऊन सामाजिक प्रतिष्ठेचा, न्यायाचा जो प्रश्न आहे तो सर्वच जातीत अनेकदा लागू आहे। मग त्याकरता धर्मांतर हा उपाय आहे का मला सांगा तुम्ही? बोला। मला या ठिकाणी थोडं सांगायचं आहे की या सर्व यामध्ये त्या धर्माचे असणारे उच्चवर्णीय हिंदू त्या ठिकाणी असणारे आम्हाला या समस्याचे आडवे येतात। आमच्या IIT आणि IIM मध्ये सुद्धा
त्या 2010ला केंद्रीय शिक्षण संस्थेमध्ये 27% आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला, आमचा विकासाचा संविधानिक हक्क आहेत ना आमचे, हे संविधानिक हक्काच्या आड या ठिकाणी आम्ही बघितलं की दिल्लीला या ठिकाणचे उच्चवर्णीय हिंदू रस्ते झाडीत होते, गटारी काढीत होते, सर्व करत होते. ज्या धर्माचं आम्ही पालन करतो, पोषण करतो, ज्या धर्मामध्ये राहतो, ज्या धर्मामध्ये राहून 365 दिवसाचा आम्ही कर्मकांड करतो, आणि मग आम्ही ज्या धर्मामध्ये राहतो त्या धर्मामध्ये राहून त्या धर्माचा जर ठेकेदार आमच्या संविधानिक हक्काच्या आड जर येत असेल, सरकार ही बाजूला राहू द्या, या ठिकाणची सरकारच आम्ही या ठिकाणी आरोप असा करतो की उच्चवर्णीय इथालची सरकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चालवतंय. या सरकारवर त्यांचं त्या ठिकाणी नियंत्रण आहे, इथालच्या असणाऱ्या केंद्र सरकारवर. या धर्मामध्ये आम्ही ज्या धर्मामध्ये राहतो त्या धर्माचं जतन करतो, पालन करतो, आणि त्या धर्माचे असणारे ठेकेदार जर आम्हाला त्या ठिकाणी आमच्या संविधानिक हक्काच्या जर विरोधात येत असतील तर आम्ही कोणत्या धर्मगुरूकडे जायचे ज्या धर्माचं आम्ही पालन पोषण करतो ते? आमचा तो धर्मगुरू आम्हाला त्या ठिकाणी असणारा न्याय देईल का? हनुमंत उपरे, या भागाची आत्ताची वेळ संपते, आम्हाला ब्रेकवर जायचंय. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी, ब्रेकवरून आल्यानंतर मी एक प्रश्न विचारणार आहे, तो प्रभाकर पावडे यांना मी विचारणार आहे. संभाजी ब्रिगेडनं या अभियानाला पाठिंबा द्यायचं नेमकं कारण काय? पण सध्या घ्यायचं आम्हाला एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, ओबीसींच्या धर्माचं राजकारण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.